अध्यक्ष महोदय कुदळवाडीमध्ये कारवाई केली त्यावेळेस आम्ही 5,000 मालमत्तांवर कारवाई केली होती। तर अध्यक्ष महोदय जर 5,000 मालमत्तांना जर आम्ही महापालिकेने जर नोटीस देऊन जर त्याच्यावर कारवाई केली तर 5,000 मीटर आम्हाला तिथे मिळाले पाहिजे होते। किती? 5,000 मीटर। तर अध्यक्ष महोदय फक्त 900 मीटर त्या ठिकाणी मिळाले, म्हणजे उरलेले सगळे लोक हे अनधिकृतपणे लाईट वापरत होते। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, याचा सुद्धा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, जर आपल्याकडनं जर पूर्ण क्षमतेने लाईट पिंपरी चिंचवड शहराला मिळते तर मग वीज जाती कुठं? विजेमध्ये तफावत का होते कुठं? म्हणजे लाईट जाण्याचे हे का जास्त वाढलेत, प्रॉब्लेम का वाढलेत? आणि अध्यक्ष महोदय, दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय, छोटे मोठे ज्या मंत्री महोदय जिथं प्रॉब्लेम्स होतात, केबल बस्ट होतात, त्या ठिकाणी सुद्धा जॉईंट लावण्यासाठी सुद्धा तिथल्या स्थानिक आमच्या एमएससीबीच्या महावितरणच्या ऑफिसमध्ये तशा संदर्भातली तरतूद सुद्धा नाही आणि तशा संदर्भातल्या टीम सुद्धा नाहीत। एखादी टीम असते आणि एक टीम 4 ठिकाणचे फॉल्ट काढणार असेल तर दिवस जातो मंत्री महोदय। तर याच्या संदर्भामध्ये सक्षमपणे आपण एखाद्या या संदर्भामध्ये महावितरणाच्या संदर्भामध्ये पूर्ण पिंपरी चिंचवड शहर भोसरी म्हणून आपण एक या विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची एक जॉईंटली बैठक लावणार का? वीज गळती किंवा वीज चोरीच्या संदर्भामध्ये जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यासाठी आपण RDSS मधून लॉस रिडक्शनसाठी 41.93 कोटी रुपयाचे AB केबल बंच केबल त्या ठिकाणी लावलेले आहेत। तरी देखील ही गळती होतेच, त्याच्या कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो ह्या संदर्भात। आणि जे मेंटेनन्सचं आपण सांगितलं की मेंटेनन्ससाठी तिथे काही तारा तुटल्या किंवा काय, तर आपण पुणे जिल्ह्यासाठी 218 कोटी रुपयाचं मेंटेनन्ससाठीचं बजेट अलॉट केलेलं आहे। तरी देखील कशामुळे हा दिरंगाई होते ह्या संदर्भात निश्चितच एक सर्व लघु उद्योजक, मोठे उद्योजक आणि सर्व सन्माननीय पुणे जिल्ह्यातील सदस्यांच्या सोबत एक बैठक पुण्यामध्ये लवकरच आपण आयोजित करू।